तुमच्या बाबतीत असं कधी घडलेलं आहे का की तुम्ही एखाद्या गोष्टीची खूप तयारी केलेली आहे आणि तिथं गेल्यानंतर कळतं की तुम्ही केलेल्या गोष्टीसाठी इथं कोणत्याही प्रकारची संधी नाही. मग त्यावेळेस तुमच्या भावना काय असतात, तुमच्या मनात काय विचार येतात? अशाच प्रकारचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. रिचर्ड प्लेशनेरिन यानं आईसडटीची निर्मिती केली. 1904 मध्ये अमेरिकेतील सेंट लुई येथे एक जागतिक प्रदर्शन भरलेलं होतं. तिथं दिग्गज लोक आपल्या उत्पादनाचा प्रचार करण्यासाठी आलेले होते. मग त्याच प्रदर्शनामध्ये रिचर्ड आपल्या गरम चहाचा प्रचार करत असतो. पण होतं असं की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक ग्राहक फक्त आणि फक्त त्या शीतपेयांवरतीच तुटून पडलेला असतो. मग आता रिचर्डला प्रश्न पडतो, आता काय करायचं? पण तो काही माघार घेणाऱ्यातला नसतो. मग तो काय करतो तर त्या गरम चहामध्ये बर्फ टाकतो आणि तोच गरम चहा कोल्ड टी, आईस्ड टी म्हणून त्या प्रदर्शनामध्ये सादर करतो. आणि आईस्ड टीची संकल्पना त्या काळापासून जगभर प्रसिद्ध झाली. तुम्हीच अशा काही अभावातून जर कल्पना निर्माण करत असाल, संधी शोधत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.